बघा, सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहे. कारण खूप लोकांना YouTubeची प्लेलिस्ट माहीत नसते. कारण माझे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये प्रत्येक चॅनल जो असतो त्याचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये असतात. मग प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ कुठे असतात, हे कसे बघायचे हे आता आपण बघूया. बघा YouTubeवर गेल्यानंतर जो आपला चॅनल असतो, जो चॅनल तुम्ही सबस्क्राईब आता माझा चॅनल आहे. तिथे तुम्ही हे बघा क्लिक केलं याच्यावर. तर तुम्हाला इथे होम, व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह हे बघा वेगवेगळे दिसतील. इथे काय आली? प्लेलिस्ट आली. मग आता तुम्ही प्लेलिस्टमध्ये जर गेला तर प्लेलिस्टमध्ये बघा तुम्हाला काय होईल आता हे बघा गणिताचे तुम्हाला 7 व्हिडिओ आहेत. CDPचे 22 व्हिडिओ आहेत. हां, त्याच्यानंतर 18 व्हिडिओ मराठी आणि हिंदी दोघं मिक्स आहे. त्याच्यानंतर काही क्वेश्चन पेपर आहेत तुम्हाला CDPचे 14 क्वेश्चन पेपर आहेत. हिंदी आणि मराठीचे अशा 2 क्वेश्चन पेपर आहेत. म्हणजे याद्वारे तुम्ही प्लेलिस्टमधून सगळे व्हिडिओ बघू शकतात. आणि राहिलेला प्रश्न का काही लोकांना काय होतं एखादा व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही. व्हिडिओ स्पष्ट दिसावा यासाठी काय करावं लागतं? आता हे बघा आपण इथे गेलो. आता समजा हा व्हिडिओ काहींना स्पष्ट दिसत नसेल, तर मग गुड इथे काय मॉर्निंग असतं इथे सगळ्यांना. सेटिंग बघा, असते बघा या आता या मी थोडे कोपऱ्याला प्रश्न सेटिंगवर. थोडे फास्ट इथे घेत गेलं जाणार का आहे. कारण तुम्हाला काय इथे होतं जास्त पण जे स्पष्टीकरण हाय काहींना क्वालिटी तो जे व्हिडिओ असतं ना, ह्या किचकट हाय वाटतो. क्वालिटीवर त्यामुळे काय तुम्ही होतं स्पष्टीकरण. करायचं आणि पण मग हाय क्वालिटीवर बघा, केल्यावर व्हिडिओ तुम्हाला तो व्हिडिओ काय बघितल्याशिवाय होतो किंवा स्पष्ट समजून दिसतो. घेतल्याशिवाय आता बघा हा व्हिडिओ बघा स्पष्ट हे दिसत आहे. लक्षात ठेवायचं. आणि जर तुम्ही हे बघा इथे जर ऑटो सिलेक्ट केलं, आता काय करू आपण ऑटो त्याच्यानंतर प्रश्न 2 बघा, ऑटो किंवा डाटा निम्नलिखित सेव्हर. में से आता कौन-सा ऑटो कथन जर सही सिलेक्ट नहीं केलं है. ना, आता म्हणजे ह्या इथे व्हिडिओची क्वालिटी काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. उपलब्ध करा. 5 म्हणजे नंबर आता इथे जर एखादा स्क्रीनवर व्हिडिओ दिलेला आहे. आता बघितला आपण, बघा, आता काय ऑटो सिलेक्ट केलेले. ऑटो सिलेक्ट केल्यामुळे काय होईल, जो व्हिडिओ असतो ना, तो एवढा स्पष्ट दिसत नाही. तुम्ही ऑटो सिलेक्ट केल्यावर. बघा, आता आपण हिंदी काहींची विषयाची इथून सेटिंग पेडॉलॉजी पण होते. बघणार आहोत. नाहीतर आणि तुम्ही जेवढे डायरेक्ट आपका सेटिंगमध्ये पी-वाय-क्यू जाऊन हे करणार बघा त्याचा तुम्हाला YouTubeची फायदा इथे असेल. सेटिंग असते. बघा, हे बघा भाषा इथे की सेटिंग पढाई. आता ऑप्शन आहे. भाषा की सेटिंगवर गेल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ क्वालिटी आहे बघा, व्हिडिओ क्वालिटी. याच्यावर व्हिडिओ क्वालिटीवर केलं. इथे बघा माझं काय आहे? हां, क्वालिटी पिक्चरवर आहे, क्वालिटी पिक्चर. मग तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं, एक तर तुम्ही ऑटोवर असतं, हे बघा इथे ऑटोवर केलेलं असतं आणि इथे पण ऑटोवर केलेलं असतं. पण माझ्या मोबाईलमध्ये स्क्रीन स्पष्ट दिसावी किंवा तो जे शब्द असेल हे स्पष्ट दिसण्यासाठी मी काय करतो, हाय क्वालिटी पिक्चर म्हणजे जे असते ते आपल्याला स्पष्ट दिसण्यासाठी हे बघा मी दोघं ऑप्शन कुठे असतात याच्यावर असतात. आणि तुमच्या मोबाईलमध्ये हे ऑप्शन कुठे असतात माहिती आहे का? ऑटोवर असतात. त्याच्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे काय करायचं, सेटिंगमध्ये जायचं आणि तुम्ही या प्रकारे सेटिंग वाढून तुम्हाला ती स्क्रीन स्पष्ट दिसेल.